मराठा विद्याप्रसारक समाज KTHM महाविद्यालय नाशिक मराठी विभाग वर्ग द्वितीय वर्ष कला 17 पहिले व्हिडिओ क्रमांक 1 अभ्यासपत्रिकेचे शीर्षक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम विषय प्रकाशन व्यवहार आणि संपादन SEC 2A2 अभ्यास घटक मुद्रित शोधन मी प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण प्रकाशन व्यवहार आणि संपादन या विषयातील अभ्यास घटक मुद्रित शोधन म्हणजे काय आपण बघणार आहोत. मुद्रित शोधन म्हणजे काय? एखादा माणूस सुस्वरूप आहे, त्याची चांगली उंची असेल, त्याने चांगले कपडे घातलेले आहेत, त्याची ठेवणीही रुबाबदार आहेत, परंतु त्याची भाषा, त्याचे बोलणे जर शुद्ध नसेल तर त्याच्यात तो गौणपणा समजला जातो. चांगली शाई आहे, लेखणी अगर पेनही चांगले टोकदार आहेत, कागदही पांढरा शुभ्र आहेत व अक्षरसुद्धा वळणदार असून डौलदार रीतीने लेखन केलेले आहे, तरी अशुद्ध असेल तरी तोही गौणपणा समजला जातो. कारण भाषेवरून मानवाची संस्कृती समजली जाते. तसेच सुंदर बर्फासारखा पांढरा शुभ्र व मोहरेदार कागद आहेत, चांगली शाई वापरलेली आहेत, अक्षरांच्या मुद्राही नव्या कोऱ्या असून सुबक वळणाच्या आहेत, शिवाय सगळं काही तिथे उत्कृष्ट आहेत, तरी सुद्धा जर त्यात शुद्धता व अचूकपणा नसेल तर त्या छापकामात गौणपणाच आहेत असे समजले जाते. त्यामुळे वाचा, लेखन व मुद्रण शुद्ध असेल तरच ते चांगले समजले जाते व ते सर्वमान्य होण्याची सुद्धा शक्यता असते. मुद्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी सर्व समाज आज्ञाधारकातच होता. त्यावेळी फारच थोडे लोक विद्वान गुरूंजवळ लिहायला शिकत. लेखनाची फारशी सोय नसल्याने बरेचसे वाङ्मय सूत्रबद्ध असे व ते मुखाद्वारे करण्यावरच भर असे. पाठांतरावरच त्या काळी विशेष भर दिला जात असे आणि सांस्कृतिक व सांप्रदायिक परंपरेने जे ग्रंथ असत तेच लिपिबद्ध करून लिहिले जात असत. ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जाणत्या लेखकांकडून लिहिले जात असल्यामुळे बरेच शुद्ध व अचूक असत, परंतु त्यांचा प्रसार किती ते सांप्रदायिक असल्यामुळे त्या संप्रदायापुरताच असत. परंतु मुद्रण कलेच्या शोधामुळे आज प्रत्येही अमाप वाङ्मय मुद्रित होत आहे व असंख्य लोकांच्या वाचनातही येत आहेत, तेव्हा त्याच्या शुद्धतेचा समाजावर परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? लेखन कलेस आरंभ होण्यापूर्वी आपले वैदिक धार्मिक वाङ्मय हे मुखाद्वारे होते. त्यामुळे ते वाङ्मय सूत्रबद्ध होते. थोडक्या शब्दात ते बसविलेले होते. उच्चारशास्त्रानुसार उच्चाराला विशिष्ट चिन्ह देऊन लिपी तयार झाली व लेखनास आरंभ झाला. गुरु आपल्या शिष्यास विद्या शिकवून तो मुखोद्गत करून घेऊन परंपरा राखीत असत व पिढ्यानपिढ्या चालत आल्याने आजही वैदिक वाङ्मय हे मुखाने असलेले आढळते. त्यातही वेद हे अपौरुषेय असल्याची अजूनही आपली भावना असल्याने जे मुखाद्वारे तेच पवित्र मानण्याची चाल आहेत. परंतु सार्वत्रिक प्रसाराच्या दृष्टीने कोणतेही मंत्र, विधी, विचार हे लिपिबद्ध असणे जरूर असल्याने लेखन कलेचा शोध लागला व आपली देवनागरी लिपी व त्यावरून बालबोध लिपी सिद्ध झाली. बहुतेक सर्व भाषांतील लिपीशास्त्रांचा इतिहास पाहिल्यास थोड्याफार फरकाने हेच आढळेल. मग ती कोण लिपी, चित्रलिपी, कोणतीही लिपी असो. प्राणिमात्राला आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यास, दुसऱ्यास सांगण्यास ध्वनीसारखे, उच्चारासारखे दुसरे साधन नाही आणि बहुतेक प्राणी विशिष्ट ध्वनी काढून आपल्या भावना बोलून दाखवितात. प्राणिसृष्टीमध्ये मानव हा सर्वात उत्क्रांत असल्याने त्याने आपल्या मनोविकारांच्या व्यक्तीकरणास ध्वनींचा उपयोग करून घेतला.
त्याचे शास्त्र बनविले व अशा रीतीने भाषाशास्त्र हे सिद्ध झाले. या भाषेतील विशिष्ट उच्चारास विशिष्ट वर्ण नेमून देऊन लिपी तयार झाली व मनातील विचार सातत्याने इतरास कळण्यासाठी लेखनाद्वारे सोय झाली. अशा तऱ्हेने लेखन कलेचा शोध लागल्यानंतर लिखित वाङ्मयाचे स्वरूप सारखे असणे अवश्य झाले. 16व्या-17व्या शतकापर्यंत तरी आपल्याकडे लिखित वाङ्मय हे बहुतेक धार्मिकच असे. काही ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट काय अन्य ती अन्य साधने असत. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट हे लेखन विकासाकडून लिहून घेऊन त्यावर हुकूम कारागिराकडून कोरले जात. तर कागदपत्रे लिहिण्यासाठी हे काम करणारा विशिष्ट वर्ग निर्माण झाला. धार्मिक वाङ्मय व सांप्रदायिक पोथ्या लिहिणारा एक निराळा वर्ग निर्माण झाला. हे धार्मिक वाङ्मय लिहिणारे लोक मूळ प्रत पैदा करीत व त्यावरून दुसरी प्रत तयार करीत. परंतु हे करीत असताना देशकालपरत्वे त्यात फरक पडे व पाठभेद निर्माण होत. कित्येक प्रसंगी एखाद्याचा दुर्बोध ठिकाणी या लेखकाकडून स्वतःची काही दुरुस्ती होई व त्यामुळे मूळ ग्रंथाच्या अर्थातही फरक पडे. आजही काही विशिष्ट ग्रंथांच्या प्रमाणप्रती तयार करताना अनेक पाठभेद आढळतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हा वारकऱ्यांचा सांप्रदायिक ग्रंथ, परंतु त्यातही लिपिकाराकडून अनेक चुका झाल्या आणि सुमारे 300 वर्षांनी श्री एकनाथ महाराजांना आदेश झाल्यानंतर त्यांनी 1506 साली ज्ञानेश्वरांची शुद्ध प्रत संशोधन करून तयार केली. त्यावेळी ते म्हणतात, ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधुनिया एकविध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. एवढे म्हणूनच एकनाथ महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी यापुढे ज्ञानेश्वरी ग्रंथात कोणी काही नवीन घुसडले तर ते अमृताच्या रत्नखचित ताटाशेजारी नरोटी ठेवल्यासारखे होईल असे बजावलेले आहेत. उदाहरणार्थ ते म्हणतात, या ज्ञानेश्वर पाठी जो टीका करील मराठी, तेने रत्नखचितांच्या ताटी जाण नरोटी ठेवली. अशा तऱ्हेने लेखन विकासाकडून प्रमाद घडत असत व ते दुरुस्त करून घ्यावे लागत. हे एक तऱ्हेचे मुद्रित शोधनच होय. 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपात मुद्रणास सुरुवात झाली व भारतात गोवा प्रांतात मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी 16व्या शतकात मुद्रणाचा उपयोग करायस सुरुवात केली होती. लेखन कसे असावे, कागद कोणता वापरावा, शाई कशी तयार करावी, लेखणी कशाची करावी, ग्रंथ कसा सजवावा व टिकाऊ राहील अशी योजना करावी, यासंबंधी श्री रामदास स्वामी यांनी दासबोध, 19 दशक, एक समास यामध्ये चांगले विवेचन केलेले आहेत. मुद्रण प्रत लिहिताना त्यातील गोष्टींकडे जरूर लक्ष वेधण्यासारखे आहेत. या काळीही बहुतेक ग्रंथ लिखित स्वरूपात लिहिले जात. त्यात पाठभेद आढळत. लेखनवी शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करीत, परंतु ते बरहुकूम तपासणे व दुरुस्त करणे आवश्य असे. या बाबतीत रामदास स्वामी म्हणतात, कोठे शोधाशी आडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली ही घडेना लेखकापासूनी. ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहवा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पाहावा म्हणती लोक. अशाच तऱ्हेचे उद्गार मेस्तक या ग्रंथात लेखक लेखन, शाई, कागद यांची महती गाताना काढलेले आहेत. शब्दकल्पदुभात लेखन म्हणजे अक्षरविन्यास अशी व्याख्या दिली असून लेखक हा सर्व देशातील अक्षरांचा ज्ञाता व सर्व शास्त्रविदाता असावा असे वर्णन आहेत. मुद्रण कलेला महाराष्ट्रात सुरुवात होईपर्यंत सगळे ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात असत. ज्योतीवर काजळी धरून तिची शाई लेखनासाठी वापरण्यात येई. या काळी ग्रंथांच्या नकला
करणाऱ्यांना चांगलाच मान असे. शुद्ध व मुळा बर हुकूम नकला व्हाव्या म्हणून नकलविसांना भरपूर द्रव्य सहाय्य दिले जाई. त्यासाठी विद्वान पंडितांची योजना होई. म्हणजे नकला करणे एवढाच त्यांचा धंदा नसे, तर त्यात प्रतिष्ठाही मिळत असे. मोठे मोठे श्रीमंत लोक व संस्थानिक अशा ग्रंथांचा संग्रह करीत. विशेष प्रसंगी ब्राह्मणांना भागवत, भगवद्गीता इत्यादी पवित्र धार्मिक ग्रंथांचे दानही करीत. म्हणजे त्यावेळी ग्रंथ लिहिणाऱ्यांना खूपच मान होता. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही त्यांचे पूर्वज ग्रंथ लिहून घेण्याचा व खपवण्याचा कसा उपयोग करीत त्याचे रसाळ वर्णन केले आहेत. 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत सरकारी कागदपत्रे व इतर गद्यलेखन मोडी लिपीत होत असे, तर पद्यलेखन व धार्मिक ग्रंथच फक्त देवनागरी बालबोध लिपीत असत. मराठी गद्याचे स्वरूप त्यावेळी बोलीभाषेसारखेच होते. मोडी लिपीमुळे शब्द तोडून लिहिण्याची पद्धत नव्हती व शब्दातील ऱ्हस्व दीर्घाकडेही विशेष लक्ष पुरविले जात नसे. विरामचिन्हाचा वापर तर मराठीत जवळजवळ इंग्रजी भाषेवरूनच आला. या गद्यात काही ठिकाणी वाक्यांच्या अरबी तृतीयात कर्ता असे तर क्रियापद कर्तरी असे. काही शब्द अद्याहत असत तर काही कोठेतरी घातलेले असत. त्यामुळे वाक्य सुसंगत नसे. लेखनाचे निश्चित नियम नसल्यामुळे एकच शब्द अनेक पद्धतीने लिहिला जाई. भाषेचे लेखन आणि प्रचार वरच्या वर्गातील लोकांपुरताच होता. त्यामुळे भाषेचे व्याकरण, कोश आणि लेखनाचे नियम यांची लोकांना फारशी गरज भासत नसे. धार्मिक लिखाण पद्यात्मक असून ते परंपरेप्रमाणे होई, तर गद्यात्मक लिखाणाची वरीलप्रमाणे परिस्थिती होती. यात 19व्या शतकात मुद्रणास सुरुवात झाल्यावर सुधारणा झाली. पेशवाईच्या अखेरीस 18व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 19व्या शतकाच्या आरंभी भारतीय भाषात मुद्रणास सुरुवात झाली. त्यापूर्वी गोवा प्रांतात पोर्तुगीज राज्यात 16व्या शतकात मुद्रणास सुरुवात झाली होती, तरी ती रोमन लिपीत होती. प्राय त्याचा उपयोग ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी होई. फादर स्टीफन्स यांनी कोकणी भाषेचा अभ्यास करून कोकणी भाषेत पण रोमन लिपीत ख्रिस्तपुराण लिहिले होते. भारतीय भाषातील मुद्रणांचा आद्य प्रवर्तक विल्यम केरी हे होय. त्यांनी देशी भाषांचा अभ्यास केला व सर चार्ल्स विल्क्सकडून मराठी व बंगाली मुद्राक्षरांचे पंच तयार करून घेऊन मराठी व बंगाली मुद्राक्षरे पाडण्यास सुरुवात केली. 1778 त हालहेड याने हुंगळी येथे बंगालीचे व्याकरण छापले. हा काळ 19व्या शतकाचा प्रारंभ होय. हे मिशनरी जिज्ञासू होते. कोणत्याही संकटांची तमा न बाळगता देशी भाषांचा अभ्यास करीत, खाचाखोचा समजावून घेत त्यांनीच मुद्रणाची सर्व तयारी केली असल्याने शक्यतो शुद्र मुद्रणाकडेही ते काळजीने लक्ष देत. प्रारंभी कंपनी सरकारचे मुख्य ठाणे कलकत्त्याला असल्याने तिकडेच प्रारंभीची मराठी पुस्तके, कोश, व्याकरण वगैरे तयार झाली. पुढे 1816 पासून मुंबईस मराठी मुद्राक्षरे पाडून मराठी छपाईस सुरुवात झाली. शिक्षणाच्या प्रारंभकाळात पेशवाईनंतर सरकारच्या हाती भारताची सर्व सत्ता आली व ऐत्यदेशीयांच्या शिक्षणाची सोय करणे त्यांना भाग पडले. तत्पूर्वी गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाई व तेथे वापरात असलेली पुस्तके हस्तलिखित असत व त्यात एक वाक्यता नसे व चुका असत. 1800 साली कलकत्त्याला फोर्ट विल्यम कॉलेज निघाले, तर 1815 साली धार्मिक शिक्षणासाठी द सोसायटी फॉर प्रोग्रामिंग द एज्युकेशन ऑफ द पुअर या संस्थेची स्थापना झाली व हिचेच पुढे म्हणजे 1822 मध्ये
बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी मध्ये रूपांतर झाले. हिलाच हैद शाळा पुस्तक मंडळी असेही म्हणतात. 1827 नंतर हीच संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या नावाने प्रसिद्ध झाली. 1821 साली पुणे पाठशाळा निघाली. या संस्थांना अभ्यासासाठी पुस्तके लागत. त्यावेळी छापण्याची कला ही मुंबईत सुरुवात झाली होती, परंतु सोवळ्या ओवळ्यांच्या भ्रामक समजुतीमुळे छापील पुस्तके प्रचारात येत नसत. कारण शाहीमध्ये जनावरांची चरबी असते, कागद हा चिंध्यांपासून तयार करतात अशी समजूत होती. याबाबत मराठीचे आद्य व्याकरणकार दादोबा पांडुरंग म्हणतात, हाती लिहिलेल्या पुस्तकात दोष फार असतात व अशा सदोष पुस्तकांचाच प्रचार फार चाललेला आहे. त्यास तो मोडून सर्व भारतखंडात नाही तर नाही, परंतु महाराष्ट्र व गुजरात या देशात तरी सर्वत्र एक अप्रतिम पुस्तकांचाच प्रचार असावा असे उद्देशून महाराष्ट्र पंडिताही इतर हिंदू लोकांचा छापलेल्या पुस्तकांविषयी काही अमंगल पदार्थ छापण्याच्या शाहीत पडतो. या निमित्ताने जो अनादर आहे त्याही ब्राह्मण उस्ताने उद्गारपणे त्याग करून या छापलेल्या पुस्तकांची प्रवृत्ती घातली असावी. महाराष्ट्रात प्रथम मुंबईस व नंतर पुण्यास मराठी मुद्राक्षरात छपाईस सुरुवात झाली. प्रारंभीचे सर्वच ग्रंथकार हे जिज्ञासू असत व आपले पुस्तक हे शुद्ध छापले जावे म्हणून काळजी घेत. मुद्रित काळजीपूर्वक पाहत. ख्रिश्चन धर्माचे प्रचारी वाङ्मय छापणारे मिशनरी लोकही भाषेचा सूक्ष्म अभ्यास करीत व काळजीने मराठी मुद्रणाकडे लक्ष देत. अर्थात त्यावेळीही ऐतदेशीय मराठी व मिशनरी मराठी असा भेद दिसून येतोच. तथापि पुष्कळसे मुद्रण शुद्ध स्वरूपातच होई. मुंबईत गणपतकृष्णाजींचा व पुढे निर्णय सागरचा व इतर छापखाने निघाल्यानंतर त्या त्या ठिकाणी नामवंत शास्त्री मंडळी त्या त्या विषयाच्या मुद्रणासाठी नियुक्त केली जात. त्यामुळे मुद्रण बरेचसे शुद्ध स्वरूपात असे. निर्णय सागर छापखान्यात तर संस्कृत मुद्रणासाठी शास्त्री लोकांचीच नेमणूक केलेली असे. त्यामुळे निर्णय सागरची शुद्ध मराठी व संस्कृत मुद्रणाची ख्याती होती. मिशनरी लोकही शुद्ध मुद्रणासाठी शास्त्री लोकांची मदत घेत व त्यांच्याकडून ती भाषा व विषय ज्ञान करून घेत. त्यामुळे मुद्रित शोधनास शास्त्री म्हणण्याची चाल मिशनरी लोकात परवापर्यंत रूढ होती. पुण्यातही गोडबोले, वृत्तप्रसारक, जगदीशू इत्यादी मुद्रणालयात चांगले जाणकार लोक नेमून शुद्ध मुद्रणेबाबत काळजी घेतली जाई. पण यावेळी छापले जात त्या ग्रंथाचे लेखकही आपला ग्रंथ शुद्धच छापला जावा म्हणून काळजी घेत. ब्रिटिश आमदानीत शाळेत मराठी व्याकरण व शुद्धलेखन चांगले शिकवले जात असे. हायस्कुलात संस्कृत भाषेचे अध्ययन करावे लागे. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांचेही मराठी शुद्धलेखन, व्युत्पत्तीशास्त्र, व्याकरण वगैरे चांगले असे. उत्तीर्ण झालेले लोक मुद्रणालयात मुद्रिक शोधक म्हणून नेमले जात. त्यामुळे बरेच मुद्रण हे शुद्ध होत असे. विशेषतः शिक्षक यांचा मराठीचा अभ्यास सर्वांगीण रीतीने झालेला असे. असे शिक्षक मुद्रित शोधनाचे काम नोकरी म्हणून अगर खाजगीरित्या व्यवसाय करीत. त्यांचाही शुद्ध मुद्रणास बराच उपयोग होई. गेल्या 1-2 पिढ्यात असे नामवंत मुद्रित शोधक पुण्या मुंबईत होऊन गेले आहेत. 20-25 वर्षापूर्वीचे लेखकही व्याकरण व शुद्धलेखन जाणणारे असत व आपल्या ग्रंथाबाबत काळजीने छपाईकडे लक्ष देत असत. त्यामुळे बरीच छपाई ही शुद्ध होत असे. पूर्वी मुद्रणालयातून मुद्रित शोधकांचा एक स्वतंत्र विभाग असे व तेथे चांगले जाणकार मुद्रित शोधक नेमले जात. तेथे मुद्रित शोधण्याच्या निरनिराळ्या अवस्थांमधील प्रक्रियांकडे लक्ष दिले जाई. त्याचा शुद्ध मुद्रणाबाबत चांगला उपयोग होई. हल्ली बदलत्या कलमानुसार ग्रंथ मुद्रणालयात तरी पुरेसा
मुद्रित शोधकांचा विभाग आढळत नाहीत. हे काम ठेकेदारी पद्धतीने केले जाते. त्यामुळे निरनिराळ्या अवस्थात त्यावर जे बारकाईने लक्ष द्यावयास हवे तितके लक्ष दिले जात नाही. शिवाय हल्ली शाळा कॉलेजांमधून मराठी व्याकरण व शुद्धलेखन यांच्या शिक्षणाबाबतही घ्यावी तितकी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे हल्ली तरी त्याचा शुद्ध मुद्रणावर परिणाम होत आहे. मुद्रित शोधनाचे सर्वांगीण शिक्षण देऊन त्यांचा परिहार करण्याचा प्रयत्न हा चालूच होता. 16व्या शतकामध्ये शेक्सपियरचे ग्रंथ व बायबल इंग्रजीमध्ये छापले गेले. यात बऱ्याच चुका होता असे हेन्सार्डने आपल्या पुस्तकात म्हटलेले आहेत. याचे कारण याबाबत त्यावेळी योग्य ती दखल घेतली गेली नाही असे त्याने नमूद केलेले आहेत. एका मुद्रकाने मुद्रिते बाहेर फलकावर लावून ठेवली व जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्यातील दोष दाखवल्यास योग्य ते पारितोषिके देऊन दोष निवारण्याचा प्रयोगही करून पाहिला. तो यशस्वी झाला, परंतु तो वारंवार करण्यासारखा नाहीत. शब्दकोश अगर महत्त्वाच्या कोशाबाबत योग्य आहेत व करतातही. ॲलिव्हर गोल्डस्मिथ व डॉ. जॉन्सन यांच्यासारखे प्रथित यश लेखक शुद्ध मुद्रणासाठी मुद्रित शोधक म्हणूनही काम करीत असत. आपल्याकडेही पूर्वीच्या पिढीतील लोक या बाबतीत जागरूक होतेच. जेरोम हॉर्न्स यांनी मुद्रित शोधनावर एक उत्कृष्ट निबंध लिहिला आहे. ते एका मुद्रणालयात मुद्रित शोधक होते. जोसेफ मॅक्सन यांनी 1683 साली एक ग्रंथ लिहिला आणि तो लंडनमध्ये प्रसिद्ध केला. त्यात 2-3 पाने हे मुद्रित शोधनास दिलेली आहेत. हा या विषयाचा वरचा पहिला ग्रंथ होय. तसेच अमेरिका युनिव्हर्सिटीचे प्रेसचे S.A. किंबर म्हणतात, हल्ली लहान मुद्रणालयातून जसा मूळ प्रतीप्रमाणे मजकूर ठेवला जातो तसाच ठेवला जात असे व विशेष दुरुस्ती हा ग्रंथकाराकडूनच करून घेतली जात असे. हार्वर्ड कॉलेजला स्टीफन डायचा छापखाना जोडल्यानंतर तेथील मुद्रिते जाणकार लोकांकडून दुरुस्त केली जात. तसेच ग्रीनने म्हटले आहेत, तो मुद्रणात सामान्य होता, परंतु स्पेलिंग बघण्यात तो फारच चांगला होता. हे चांगल्या मुद्रित शोधनाचे प्रशस्तीपत्रच होय. तसेच फ्रँकलिन हा उत्कृष्ट मुद्रक होता. त्याच्याबरोबर शुद्ध मुद्रणाबाबतही त्याची ख्याती होती. असे अनेक आपल्याला दिसले. पुढील नामवंत मुद्रित शोधनांची नावे लक्षात ठेवण्यासारखी आहेत, म्हणजे त्यांनी सुद्धा चांगले सहकार्य केलेले आहेत. असे मुद्रणाविषयक ग्रंथांचे लेखक थिओडोर लोडिव्हिन, मुद्रित शोधनावर निबंध लिहिणारे डग्लस मॅकम्युरी, मुद्रित शोधन या विषयावर ग्रंथ लिहिणारे आर्नोल्ड असे